या गावात भरते सांगोला तालुक्यातील सर्वात जास्त दिवस चालणारी यात्रा. कुठलं गाव, कसली यात्रा, सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपला गावरान कट्टा येऊन पोहोचलाय सांगोला तालुक्यातील जवळा या गावात. या गावाची पेठ माणसांनी आणि वाहनाने नेहमी गच्च भरलेली असते. आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणारं जवळ गावात आहे खाण्यापासून पिण्यापर्यंत आणि कपड्यापासून सोन्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचं दुकान. हे आहे गावचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि हे आहे जिल्हा परिषद शाळा. गावच्या बाजूलाच आहे कोरडा नदी आणि नदीच्या काठावर बसले हे शिव मंदिर. आलेल्या भक्तांसाठी बसाय बाकडा आणि बाजूला नदी, असं एकदम शांत वातावरण. हे आहे श्री दत्त मंदिर आणि बाल उद्यान. इथं आहे लहान मुलांना खेळायसाठी घसरगुंड्या, झोपळ आणि बरंच काही. चालायसाठी छोटासा ट्रॅक. मग काय, तुमच्या भावानं पण लागल्या हाताने एक राऊंड मारून घेतला. आणि या मोठ्या लाट झाडाखाली आहे श्री दत्त मंदिर आणि महादेवाची पिंड असलेलं मंदिर. या उद्यानातून फिरून जाताना आपण आणलेला कचरा या डस्टबिन मध्ये टाकून जावा आणि या परिसराची स्वच्छता कायम ठेवा. आणि हे आहे गावची ग्रामपंचायत आणि इथंच बाजूला आहे नारायण देव मंदिर. या मंदिरातील नारायण देवाच्या या सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही आलो हनुमान मंदिरात, जिथं आहे 11 हनुमानांच्या मूर्त्या. काय विषय विचारल्यानंतर या काकांनी सांगितलं, मंदिराची स्थापना 1936 त्याच्या अगोदरच आहे मंदिर. आणि ते 11 काय म्हटलं, 11 रुद्र आहे तिथं एकाच ठिकाणी. तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. ती रामदास स्वामींनी स्थापना केलेली आहे. गावात गाड्यांसाठी डिझेल, पेट्रोल आणि आजारी पडलेल्या माणसांसाठी सरकारी दवाखान्याची सोय आहे. हा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक आणि गावाच्या पेठेत आहे अहिल्या चौक. हे आहे अण्णाभाऊ साठे नगर. जवळ गाव फिरत असताना एक दादानी सांगितलं, या गावात छत्रपती शिवाजी महाराज चौक या महाराजांची मूर्ती नाहीये. असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. मग आम्ही निघालो जवळा व आगलावेवाडीच्या त्या फेमस मसोबा मंदिराकडे. खाल्ला गावाकडे जातोय वर मसोबाला जातोय. इथनं वर गेलं का मसोबाला जातोय का? बरं. आहे का डांबरी लागतोय ना? आजीने सांगितल्यासारखं डांबरी पकडून 0 मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही मसोबा मंदिरात, जिथं आहे 26 डिसेंबर पासून यात्रा. मसोबा यात्रेच्या प्रसंगी जनावरांचा जंगी बाजार भरवला जाणार आहे. महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातून शेतकरी जातीवंत जनावर खरेदी करायला इथं येतात. यात्रेचे पहिले 3 दिवस शेळ्या मेंढाचा बाजार, पुढचे 3 दिवस खिलार जनावरांचा बाजार आणि मग शेवटी बाकीच्या जनावरांचा बाजार भरतो. यात्रेच्या शेवटचा दिवस म्हणजे 3 जानेवारीला मसोबा देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. यात्रा 2 दिवसावर आली आहे, त्यामुळे सगळी तयारी फुल स्पीड मध्ये चालू आहे. पोरं कमी पडतील पण असल्या उड्या मारायचा स्टॉल कमी पडणार नाही, एवढं स्टॉल आले. जागोजागी फळी मारून, रांगोळी टाकून, लाईनी आखून सगळं तयार आहे. सुट्टी नाही. गावातली एखादी गोष्ट सांगायची किंवा दाखवायची राहिली असेल तर क्षमा असावी. जवळा गावात येताना मनात प्रश्न होता, गावातील लोक कसं रिॲक्ट करतील, माहिती सांगतील का? पण जेवढा पण लोकांना गावात भेटलो, सगळी लोक स्वीट आणि मनमिळाऊ होती. मग ही तुला कॅमेरा कसा चालवायचा असतो शिकून आम्ही धरला चुपडेला जायचा रस्ता. आणि तुम्ही यात्रेला नक्की या आणि येताना फॉलो करून या.